आणि आज तो वारसा तुमच्या खासदार आणि तुमचे आमदार एकत्र येऊन सतत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी होत आहेत. मल्हारजी नाट्यगृह हे नाट्यगृह जेजुरीच्या सौंदर्यामध्ये आणि कलेच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारं अशा प्रकारचं हे नाट्यगृह आहे. आणि मगाशीच मी सांगितले की अनेक कलावंत झाले आणि त्या कलावंतांची निर्मिती इथून झाली. त्यांच्यासाठी अशा प्रकारचं नाट्यगृह या ठिकाणी उभं केल्यानंतर पुढच्या काळामध्ये नारळपेढीतून अनेक उत्तम कलाकार हे तयार झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री. त्याला धरून आणखीन काही कामं या ठिकाणी घेतली. नाट्यगृह असेल, होळकर तलावाच्या काठी पुण्यसेठ श्लोक अहिल्यादेवी उद्यान संस्था एक असेल, सुसज्ज शासकीय विश्रामगृहाची इमारत असेल, महात्मा फुलेंच्या नावाने वैद्य असेल, वडगावचे नीरा रोड बायपास असेल, शिवछत्रपतींचे शिल्प परिसराचं सुशोभीकरण, डॉक्टर आंबेडकरांचे शिल्प परिसराचं सुशोभीकरण, आधुनिक एसटी स्टँड वगैरे अनेक कार्यक्रम ते हातामध्ये घेतलेले आणि त्याला माझी खात्री आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक जे येतात त्यांना या गावाच्या संबंधीचं आकर्षण आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं करण्याच्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य, तालुक्याच्या जनतेची साथ आणि खासदार आमदारांचं नेतृत्व यामुळे हे घडतंय याचा मला अतिशय मनापासूनचा आनंद आहे. हा एक प्रश्न आहे. दुष्काळाचं संकट कायम असतं, अन्य संकट असतात, पण त्या संकटावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न हा लोक सातत्यानं करत असतात. त्याच्याबद्दल मला सरकारला मनापासूनचा सवाल. आमदारांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. राज्यात काय सांगितलं, राज्यात झालेल्या गोष्टी, सरकारचा एकंदर दृष्टिकोन, याच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. ही गोष्ट खरी आहे की खरे प्रश्न जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही त्या गोष्टीला महत्त्व देण्याची भूमिका आज राज्यकर्ते करतात. अलीकडे लोकांच्या म्हणजे चर्चा काम लाडकी माझी लेक. आज महाराष्ट्राच्या लेकींच्यासाठी अर्ध सहाय्य करण्याचं धोरण सरकारने केलं. मला काही त्याला विरोध नाही. तुम्ही आमच्या मुलींना आत्मविश्वासानं उभं करण्याच्यासाठी तुम्ही काय पैसे देता, स्वागत आहे त्याचं, पण निवड पैसे हा प्रश्न नाही. आज महाराष्ट्राच्या मुलींना ज्याचा उल्लेख सुखी यांनी भाषणात केला, यात गरज कशाची आहे? आज स्त्रियांच्या मुलींच्या रक्षणाची गरज आहे. जे काही घडलं या ठिकाणी शेजारच्या घाटामध्ये, बावदेव घाटामध्ये, सगळे महाराष्ट्रामध्येच असतात. एका बाजूने लाडकी लेक म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने लाडक्या लेकींचं जीवन उद्ध्वस्त होतंय असं चित्र या राज्यात ठिकठिकाणी होतंय. याचा अर्थ हे राज्य अत्यंत चुकीच्या रस्त्यावर चाललेलं आहे. मगाशी बोलताना आमदारांनी सांगितलं, खासदारांनी सांगितलं की पुणे आणि हा परिसर देशाचा महत्त्वाचा शैक्षणिक परिसर आहे. परिसर शैक्षणिक आहे, पण आणखी एक पुण्याची ओळख खाल्ली झाली आणि त्या पुण्याची ओळख खाल्ली झाली. पुणे शहर
हे कोयत्या ज्ञान कसे आहे मला माहिती नाही, तुम्ही कधी ऐकलं का नाही. आज पुण्यासारख्या शहरामध्ये जिथं अनेक शैक्षणिक संस्था आहेत, देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर बाहेरून सुद्धा लोक ज्ञान आत्मसात करण्याच्यासाठी येतात. आज त्या पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय आहे याचं उदाहरण इथल्या घाटामध्ये जसं दिसतं तसं शहरामध्ये सुद्धा दिसतंय. याचा अर्थ हा की चुकीचे भूमिका घेऊन राज्य करणारे राज्यकर्ते हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी बघायला मिळाले नसते. ते हल्लीच्या काळात मिळाले आणि त्याचा परिणाम आज लोकांना जबरदस्त किंमत ही देण्याच्या बद्दलची अवस्था झाली. योजना अनेक जाहीर करतात, अनेक मदतीची धोरणं जाहीर करतात. आनंद त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. पण राज्य चाललंय कसं, त्या राज्याचं अर्थकारण काय मला माहिती नाही. ते असं का नाही, 2 दिवसापूर्वी राज्याच्या वृत्तांतपत्राची एक बातमी आली. मगाशी आमदारांनी भाषणामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा उल्लेख या ठिकाणी केला. तुम्ही मांडलेली एक बाजू आहे, दुसरी बाजू कॉन्ट्रॅक्टरची ही आहे की महाराष्ट्र सरकारने कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या कामाचे पैसे हे सरकारने थकवले. किती रक्कम असेल माहिती आहे तुम्हाला? 48,000 कोटी. आणि 48,000 कोटीची रक्कम ही सरकार देत नाही आणि म्हणून हे कॉन्ट्रॅक्टर आता आंदोलन करणार. 48,000 कोटी ही काही लहान रक्कम. याचा अर्थ हा की निर्णय घ्यायचे जाहीर करायचे त्याच्यातून काय घेतलं जातं याचा उल्लेख आमदारांनी केला. मी काय त्याच्या खोलात जात नाही. पण खऱ्या अर्थाने विकासाच्या कामाच्यासाठी गती द्यायचं काम याच्यामध्ये व्यक्तींची सुद्धा होत नाही. घेतलेले पैसे नक्की कशासाठी खर्च करतात याची खात्री नाही. आणि जाहीर केलेल्या रक्कमा प्रत्यक्ष लोकांच्यापर्यंत पोचतील का नाही किंवा त्याचा प्रकल्प उभे राहतील का नाही याची खात्री देता येत नाही. हे चित्र आज महाराष्ट्रामध्ये दिसतं. महाराष्ट्र राज्य देशाचं एक प्रकारचं अत्यंत प्रगतिशील राज्य म्हणून राज्य व्यवस्थित असतं. यशवंतराव चव्हाणांच्या सारखा मुख्यमंत्री त्यांनी एक दिशा दिली. अनेकांनी वसंतराव नाईक असतील, अनेकांची नावं घेता येतील, माझ्याकडे नावं घेता येतील. कधीही राज्याचं अर्थकारण आम्ही उलगडून दिलं नाही. अर्थकारण सांभाळलं, विकासाच्या कामाला पैसा दिला आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतलेली. आज आजच्या राज्यकर्त्यांना त्या गोष्टीच्यासाठी व्यक्तीची सुद्धा आस्था नाही आणि म्हणून परिवर्तनाची आवश्यकता आहे. आणि ते परिवर्तन कसं करायचं तर परिवर्तन आंबेडकरांनी तुम्हाला मला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार योग्य रीतीने वापरायचा आणि इथं बदल कसा होईल, परिवर्तन कसं होईल याची खबरदारी उद्याच्या निवडणुकीमध्ये संधी मिळेल त्यावेळी तुम्ही लोकांनी केली पाहिजे. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, हा बदल जर करू शकलो, उद्या पुरंदर तालुक्यामध्ये हे परिवर्तन आपण करू शकलो तर अनेक कार्यक्रम तुमचे आहेत ते आपण गतीनं कृतीमध्ये आणू शकतो. मगाशी बोलत असताना सांगितलं या ठिकाणी आज पुरंदर तालुक्यामध्ये 60 लाख टन ऊस आहे. आता हा बहुतेक सोमेश्वरला जात असेल, आणखी खूप जात असेल.
ठीक आहे ती जातं याच्यातलं नाही. पण उद्याचं परिवर्तन आपण केलं तर 60,000 टनाला सोलापूरला जायची गरज नाही. तुमचं सहकार्य असेल तर कारखानदारी या तालुक्यात उभी करू शकतो. ते अशक्य नाही. 7 लाखावर एखादा कारखाना सहज चालू शकतो. या देशात साखर धंद्याच्या संबंधी देशाचं कामकाज गेले 10 वर्ष मी बघत होतो. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास माझा स्वतःचा आहे. आणि माझी खात्री आहे की जर अशा प्रकारचं काम या ठिकाणी करू शकलो तर कृषी औद्योगिक समाजाची उभारणी हे जे सूत्र चव्हाणसाहेबांनी मांडलं, वसंतदादांनी मांडलं, त्याची पूर्तता पुरंदर तालुक्यात सुद्धा करू शकते. आणि त्या गावाच्यासाठी विचार आपल्याला करावा लागेल. आणि ते करायचं असेल तर एकत्र राहूया, सामूहिक शक्ती कायम ठेवूया. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. सत्ता ही मागाच्या परिवर्तनासाठी वापरायची असते. हे सूत्र लक्षात ठेवून आपण कामाला लागूया. आणि त्याला तुम्हा सगळ्यांची साथ ही मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्याचं उद्घाटन करायचं त्या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. ज्याचा भूमिपूजन शुभारंभ केला त्याचा शुभारंभ झाला हे या ठिकाणी जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 96 89 32 25 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.